रामकृष्ण हरी आमचं गाव आमचा पारायण सोहळा या कार्यक्रमासाठी आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील वडजल या ठिकाणी आलेलो आहोत. वडजाई देवीच्या मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह सुरू करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हा सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे या सप्त्यामध्ये आपल्याला एक पाहावयास मिळालेलं आहे की संत पंगत आणि संध्याकाळची संत पंगत अशी दोन्ही पंक्तीला जे सौजन्य आहेत ते सर्व महिला आहेत. खरं तर असे विविध कार्यक्रम आज या वडजलमध्ये अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजित करण्यात आलेले आहेत. सर्वप्रथम आपण या वडजलकरांच्याकडून एक जाणून घेणार आहोत की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त काय सप्ताह सुरू केलेला आहे, किती वर्ष झालेलं आहे, त्याचबरोबर या सप्त्यातील काय वेगळंपण आहे अशी विविध माहिती आज आपण वडजलकर ग्रामस्थ यांच्याकडून घेणार आहोत. रामकृष्ण हरी. दादा पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. मी रामकृष्ण हरी. सर्वांना प्रथम मी डॉक्टर संजय आत्माराम काटकर या वडजल गावचा रहिवासी. डॉक्टर साहेब, खरं तर पहिलाच प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हा आपला अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. काय विचार मनात होता की त्यांच्या जयंतीनिमित्त हा सप्ताह सुरू करावा? हा अखंड आम्ही आता आमचं किती वर्षापूर्वी हा सुरू केलेला आहे? आमचं हे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वडजल हा आमचा एक 25वा वर्ष या ठिकाणी. आता रौप्य महोत्सव यावर्षी चालू आहे. गेली 20 वर्ष आम्ही या ठिकाणी एक रामनवमीच्या निमित्तानं सप्ताह करत होतो आणि त्यानंतर आम्ही या आमच्या वडजलगावच्या तरुणांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहून आणि त्यालाच या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून या आमच्या वडजलगावच्या सर्व तरुणांना आम्ही एकत्र घेऊन हा आमचा सप्ताह आणि धर्मवीर संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त या दोन्हीचं औचित्य साधून हा एक भव्य दिवस हा मोठा कार्यक्रम या आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण साजरा करतो. आम्ही गेली 4 वर्ष पहिल्यांदाच आम्ही बघितलेलं आहे की धर्मवीर संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हा सप्ताह आहे. कारण वेगवेगळ्या ठिकाणी आपण बघता की रामनवमीला असतात, हनुमान जयंतीला असतात, काही श्रावणात असतात, पण तुमचा हा एक वेगळं पण दाखवणारा हा सप्ताह आहे. डॉक्टर साहेब, अजून एक तुमच्यासाठी प्रश्न आहे की आपण जर सहज तुमचे कार्यक्रम पत्रिकेवर नजर टाकली तर संत पंगत ह्याला सर्व महिला सौजन्य आहेत आणि अन्नदाते आहेत किंवा कीर्तन सौजन्यकार त्यालाही महिला आहेत. काय असा विचार मनात आला की सगळे सौजन्य महिलांच्याकडून घेण्यामागे? खरं तर आता आम्ही हा आमचं 25वा वर्ष आहे. 20 वर्ष झाल्यानंतर आम्ही 21 वर्ष असा संकल्प केला. आम्ही सर्व तरुणांनी आमच्या वडजलगावच्या सर्व आम्ही नेते मंडळींनी असो किंवा सर्व ग्रामस्थांनी एक असा संकल्प केला की या ठिकाणी वडजल ग्रामस्थ असो आणि या ग्रामस्थांबरोबर ज्या माहेरवासिनी आहेत त्या माहेरवासिनी यासाठी या कार्यक्रमामध्ये आम्ही सहभागी करण्यासाठी त्यांना उत्स्फूर्ताचा प्रतिसाद देण्यासाठी एक पहिलं वर्ष आम्ही असं केलं की त्या माहेरवासींचं सौजन्य ठेवलं आणि त्यानंतर आम्हाला असं उत्स्फूर्त प्रतिसाद आला की पुढच्या आमच्या 4 वर्षांची कीर्तन सेवा आमच्या बुक झालेल्या आहेत की माहेरवासींच्याच आणि त्यानंतर मग संत पंगतीचा असं उत्स्फूर्तपणे प्रत्येकजण महिला किंवा पुरुष घरातून सरळ दोघांवर पुढे येतात आणि सांगतात की आमची पुढच्या वर्षी, आमची त्याच्या पुढच्या वर्षी, असं आम्हाला अजून पुढची 4 वर्ष आमची या ठिकाणी संत पंगत असो किंवा कीर्तन सेवा असो सगळं आमचं बुक आहे यावर्षी इथून पुढचं. त्यामुळे आम्हाला एवढा खूप आनंद आहे. आणि तुम्हाला मगाशी मी सांगितलं यामध्ये आम्हाला सगळं ग्रामस्थ त्याचबरोबर बहुसंख्येनं आमचे तरुण वर्ग या ठिकाणी आम्हाला हे करायचं होतं, सामील करायचं होतं, म्हणून आम्ही हा संकल्प केला आणि आम्हाला ते यश आलेलं आहे. आणि आम्हाला वडजाईची चरणी आणि वडजाई देवीनं आम्हाला ते पांडुरंगानं आम्हाला ते यश संपादन करून दिलेलं आहे. बरं डॉक्टर साहेब, अजून एक प्रश्न आहे. खरं तर तुम्ही मग अशी म्हटलं की माहेरवासीन सौजन्य देत आहेत, संत पंगत असेल, कीर्तन सेवा असेल किंवा आपले तरुणही सुद्धा यात सहभागी होत असेल, तर काय मनात भावना असते ह्या सर्वांच्या पाठीमागं? आज सौजन्य म्हटलं तरी आर्थिक खर्च आहे, संत पंगत म्हटलं ते खर्च आहे, तरुणांचा जवळ काहीतरी तुम्हाला सांगत असेल की आम्हाला हे मिळतंय म्हणून आज आम्ही तुम्हाला सगळं याच्यातून घ्यासारखं भरपूर असते. कारण काय, आमचं गाव असतानाच पहिल्यापासून पारमार्थिक आहे. या ठिकाणावरून बाहेरवासीन ज्या बाहेर गेल्यात गावात त्या पहिल्या इथं लहान असताना त्यांच्या लग्न व्हायच्या अगोदर त्या इथं वाचक म्हणून काम करत होत्या किंवा या सप्त्यामध्ये उत्स्फूर्त असं त्या काम करत होत्या. नंतर लग्न होऊन गेल्यानंतर आपलं काहीतरी नाव असावं आणि आपल्या आईवडिलांचं काहीतरी नाव असावं या उद्देशानं त्यांनी इथं आपल्या पहिल्यांदा त्यांचं नाव न देता त्यांच्या आईवडिलांचं नाव देऊन किंवा आमच्या बॅनर्स असो किंवा आमचं काय असो त्यामध्ये त्यांच्या आईवडिलांचं त्यांनी नाव दिलं. म्हणजे त्या ठिकाणी त्या आईवडिलांचं पण नाव राहते आणि त्या लेकींचं पण नाव राहते. त्यांचं माहेरवासीन त्यांच्या वडजलवरचं असणारं प्रेम या ठिकाणी दिसून येतं आणि त्यामुळे त्यांनी हा आम्हाला एक मोठा उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्यांनी दिलेला आहे. आणि आमचं या ठिकाणी आमच्या ज्या अपेक्षा होत्या त्या या ठिकाणी पांडुरंग परमात्मा पूर्ण करतो असं आम्हाला वाटतं.
महाराज, अजून एक डॉक्टर साहेब तुमच्यासाठी प्रश्न आहे. आपण 25 वर्ष अखंड हरिनाम सप्ताह सुरू केलेला आहे. कोरोनाचा कालावधी वगळला तरी हो. पण अजून एक प्रश्न आहे की काही वेळेला लोक म्हणत असतात की ह्या सप्त्यातून पारायणातून तुम्हाला काय मिळालं. तर या लोकांना म्हणणाऱ्यांना तुम्ही काय सांगतो? काय उत्तर असेल त्यांच्यासाठी? असतो. ऐका, आम्ही काल्याचं कीर्तन झालेला, मी स्वतः काल्याचं कीर्तन झाल्यानंतर स्टेजवर जातो आणि सांगतो. आपण जो हा एक गेल्या वर्षापासून आम्ही 8-10 लाखांचा खर्च करतोय, आता तरी 15 लाखाच्या पुढे खर्च जातोय. हा कशासाठी करतोय, यातून आपल्याला काय घ्यायचं आहे आणि काय साध्य करायचं आहे हे मी प्रत्येकाला सांगत आलो आणि सांगण्याचा प्रयत्न केला. आणि त्यातून मला तर असं वाटतं, माझ्या तरी दृष्टीनं आमचा या ठिकाणी तरुण वर्ग जो आहे, आमची बेरोजगारी होती किंवा इतरच अशी मुलं ही करत होती का नाही, ते आता एकदम सगळे सुव्यवस्थित आहेत. सगळे अगदी परमार्थाला लागलेत, सगळे निर्व्यसनी झाले. आमच्या गावात आता गेली 4 वर्षे भांडण तंटा वगैरे असा कुठला विषय राहिला नाही. म्हणजे मला सांगायचं फक्त आम्हाला या 4 वर्षामध्ये खूप असं परिवर्तन आहे आमच्या गावामध्ये झालेलं आहे. म्हणजे हेच उत्तर ते पारायण सोहळ्याचं हे उत्तर आहे की पारायण सोहळ्यातून आम्हाला हे मिळालेलं आहे. 100% मिळणार. अजून इथून पुढे आमच्या वडजलगावची प्रगती उत्तरोत्तर चांगलीच होत जाणार आहे. त्याला हे आपला पारायण सोहळा हे मुख्यच कारण आहे. डॉक्टर साहेब, हां बोला. त्यामुळे या आमच्या वडजलच्या लहान मुलावर जे संस्कार घडतात का नाही, ते आमच्या दृष्टीने आम्हाला वाटतं की चांगले संस्कार घडतात त्यांना. डॉक्टर साहेब, अजून एक तुमच्यासाठी प्रश्न आहे की यावर्षी आपल्याकडे पुन्हा कुणाची कीर्तन होणार आहे? आता ते कीर्तन हांडवलं आहेत बरेच त्यांची काही नावं वगैरे नाहीत, पण आम्ही आता गेली ऐका सांगतो. आम्ही आता आमचं हे 25वं वर्ष आहे, हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. आम्ही गेले 20 वर्ष आम्ही एक सर्वसाधारणपणे सप्ताह असा सादर करत होतो. पण आम्हाला या गावचा प्रतिसाद आणि हे आमचा उत्स्फूर्त असा आमच्या तरुणांचा आम्हाला मिळालेला प्रतिसाद, यामुळे आम्ही विचार केला की आपल्याला एक भव्य स्वरूपाचं असं एक आपल्या पश्चिम महाराष्ट्रात नाव, वडजलचं नाव व्हावं असा सप्ताह आपण उभा करू शकतो. आणि आम्ही सगळ्या ग्रामस्थांनी ती संकल्पना केली आणि ती संकल्पना आम्हाला चांगली म्हणजे आमच्या फळाला आली असं आम्हाला वाटते. आम्ही यातून एकच बोध घेतो की आमचा सर्व तरुण वर्ग या ठिकाणी सहभागी होतोय. आणि सहभागी होत असताना तुम्ही काय मगाशी म्हणला की बाबा यातून तुम्हाला काय मिळालं, तर मला असं सांगायचं, आवर्जून सांगायचं की आमच्या गावावर जो परिणाम या गेले 5-10 वर्ष पूर्वीचा आणि आता या 5-10 वर्षात खूप म्हणजे असं आमच्या वडजल गाव बदल झालेला आम्हाला चांगला दिसतो. आणि आम्हाला हेच पाहिजे आणि आम्ही उत्तरोत्तर ह्याच्यापेक्षा जास्त अशी प्रगती करत जाणार आहे. हेच आमचं पांडुरंग परमात्म्याला. तुमच्यासाठी अजून एक प्रश्न आहे की मगाशी ज्योत बघितली आपण संभाजी महाराजांच्या प्रतिमेच्या समोर, ती ज्योत कुठून आणली? आणि याच्या अगोदर आताही आमचं रौप्य महोत्सवी वर्ष आणि आम्हाला त्या मुलांनी, हे मुलं पण आपली स्वतःच निर्णय घेत नाहीत, आम्हाला 4 जागांना विचारतात. तर आम्ही म्हणलं की या 25वं वर्ष आपण इथं पंढरपूरमध्ये जाणूया. याच्या अगोदर ह्या 4 वर्षात या मुलांनी अगदी पुण्याच्या पलीकडून म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणावरून त्यांनी या ठिकाणी ज्योत आणलेली आहे. आणि त्याला एवढा मोठा प्रतिसाद या आमच्या तरुण वर्गाने दिलेला आहे की बहुसंख्य गाड्या असतील, पोरं असतील, पण विना तक्रारीचा अगदी इथे जोग घेऊन आले. आम्हाला प्रसन्न असा, आम्ही गेल्या वर्षी त्यांची भव्य अशी मिरवणूक काढली, या वर्षी त्यांची भव्य मिरवणूक काढली. त्यांचंही आम्ही कौतुक करावं जेवढं ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं थोडं. डॉक्टर साहेब, अजून एक प्रश्न आहे की इतर वेळेला तुम्ही ज्योती पुण्यावरून आणत, यावर्षी पंढरपूरवरून आणले. आम्ही असं पंढरपूरवरून आणल्याचा संकल्प केला की असं काय 25वं वर्ष आहे आणि रौप्य महोत्सवी वर्ष असेल, पांडुरंग परमात्म्याच्या दारातून त्यांच्या एक चरण स्पर्शानं तिथून आरती करून आम्हाला ज्योत आणलेली आम्हाला जास्त म्हणजे योग्य वाटलं म्हणून आम्ही तो निर्णय घेतला. आता एक तुमच्यासाठी शेवटचाच प्रश्न विचारतो. प्रश्न असा आहे की आता 25 वर्ष तुम्ही साजरं करता आणि भविष्यात अजून काय वाटतं, हे सगळे 25 वर्षातला प्रवास बघितल्यानंतर अजून बदल किंवा काय वाटतं? तेच मगच तुम्हाला मी सांगितलं, आम्ही उत्तरोत्तर ह्याच्यापेक्षा जास्त आम्ही प्रयत्न करणार आहे. आणि आम्हाला तो पांडुरंग परमात्मा आमच्या आई जगदंबा आम्हाला खूप मोठं आम्हाला मोलाचं साथ देणार आहे. आम्हाला ह्यात काही शंका नाही. ह्याच्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात आम्ही दरवर्षी प्रगतीनंच असा मोठा सप्ताह सादर करू, एवढीच आमची इच्छा. धन्यवाद डॉक्टर साहेब, आपल्या मानदेश भूषणशी बोललेले आहेत. खरं तर पहिल्यापासून शेवटपर्यंत प्रत्येक प्रश्नाला त्यांनी उत्तरं दिलेली आहेत. खरं तर भविष्यात काय करणार आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. पारायणातून काय मिळालेलं आहे याही प्रश्नाचं उत्तर देत पांडुरंगाच्या चरणी यावर्षी आम्ही ज्योत आणलेले हे त्यांनी सांगितलेलं आहे. डॉक्टर मानदेश भूषणशी बोलल्याबद्दल त्यांना धन्यवाद. रामकृष्ण. आपण थेट वडजाई मंदिर परिसरात आलेलो आहोत. वडजलकरांचं हे ग्रामदैवत आहे आणि याच वडजाई देवीच्या मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हा सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे. थेट आपल्याला वडजाई देवीचं दर्शन झालेलं आहे. आपल्याला
कोणाची कीर्तन आहेत, कोण सौजन्य आहेत, कोण महाप्रसाद देणार आहेत आणि होम मिनिस्टर आकर्षक बक्षीस कुणाचे आहेत, त्याचबरोबर दैनंदिन कोणकोणते कार्यक्रम आहेत याची सविस्तर माहिती असणारा फलक आपल्याला या पारायण सोहळ्यामध्ये मंदिराच्या समोर लावलेला दिसत आहे. सर्वांचं लक्ष वेधून घेणारा हा फलक आपल्याला पाहावयास मिळत आहेत. पैठणी पण खेळ होम मिनिस्टर खेळ पैठणीचा पण आपल्याला पाहावयास मिळत आहेत. विविध आकर्षक बक्षिसं पण या अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त देण्यात येणार आहेत. व्यासपीठ चालक आहेत ते राजेंद्र महाराज पाडळीकर आहेत आणि पारायणाचं नेतृत्व केले ते गणेश डांगे महाराजांनी. या पारायण सोहळ्यात श्रावण महाराज जगताप यांचं कीर्तन होणार आहे. आपल्याला अखंड हरिनाम सप्त्याचा जो परिसर आहे तो परिसर पाहावयास मिळत आहे. अतिशय आकर्षक पद्धती दणदणीत हा कार्यक्रम वडजलकर करत असतात. आपण दृश्य पाहतोय ते कलश पूजनाचं आहे. कलश पूजन सुरू आहे. सूरज महाराज अंतवडीकर, चंद्रकांत महाराज खळेकर, भाऊसाहेब महाराज पन्हाळकर, संग्राम बापू महाराज भंडारे, शीतलताई साबळे, अनिल महाराज देवळेकर आणि कालेचं कीर्तन पांडुरंग महाराज गुळे यांची कीर्तन सेवा होणार आहे. आपण दृश्य पाहतोय ते महिला कलश पूजन केल्यानंतर विठू माऊलीचं पूजन करताना आपण दृश्य पाहतोय. कलश पूजन आता पुरुष मंडळी करताना आपण दृश्य पाहतोय. विठू माऊलीच्या चरणी हा कलश ठेवला जात आहे. महिलांनी पूजन केल्यानंतर पुरुषांनी पूजन केलेलं आहे. विठू माऊलीच्या चरणी कलश ठेवलेले जात आहे. त्याचबरोबर ज्ञानेश्वरीचं पूजन यावेळेला वडजलकरांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. आपण दृश्य पाहतोय ते वडजलकर पूजन करतायत. माऊलींचं पूजन केलेलं आहे. कलश पूजन झालेलं आहे आणि आता ज्ञानेश्वरीचं पूजन सुरू आहे. वडजा देवीच्या मंदिरात हा भव्य दिव्य आणि नेटका कार्यक्रम अखंड हरिनाम सप्त्याचा आहे. खरोखरच एक वेगळं पण आपल्याला मानदेश भूषण वडजलकरांनी मुलाखतीदरम्यान सांगितलेलं आहे. तेही आपण ऐकलेलं आहे. तर आपल्याला विठू माऊलीचं दर्शन झालेलं आहे. विठ्ठल रुक्माईचं दर्शन झालेलं आहे. विठ्ठल रुक्माईचं दर्शन झाल्यानंतर नारळ आहे. तो नारळ आता वडजाई देवीच्या चरणी ठेवला जात आहे. त्याचं पूजन झालेलं आहे आणि सर्वांच्या वतीनं हा नारळ वडजाई देवीच्या चरणी ठेवला जात आहे. परंपरा आहे आणि परंपरा कायम ठेवली जाते. पहिल्यांदा वडजाई देवीचं दर्शन आणि हा सर्व कार्यक्रम आहे. हा भव्य दिव्य कार्यक्रम आई वडजाई देवीने चांगला पार पाडावा या अशी प्रार्थना या निमित्तानं वडजलकर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेलं आहे. सर्वजण हा नारळ वडजाई देवीच्या चरणी ठेवताना आपण दृश्य पाहतोय. आपल्याला मंदिरातील दृश्य आहे. वडजाई देवीचं खरं तर या निमित्त दर्शन झालेलं आहे. छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं आपल्याला या निमित्तानं दर्शन झालेलं आहे. वीणा पूजन करताना आपण दृश्य पाहतोय. गणेश डांगे महाराज यांच्या नेतृत्वाखाली हा पारायण सोहळा होत आहे. व्यासपीठ चालक आहेत ते राजेंद्र महाराज पाडळीकर आहेत आणि मग अशा पण ज्यांची कीर्तन सेवा होणार आहे त्यांची नावं सांगितलेली आहेत. पुन्हा एकदा आपण प्रेक्षकासाठी सांगणार आहोत. पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा आहे आजची जी श्रावण महाराज जगतापांची आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवसाची सूरज महाराज अंतवडीकरांची सेवा आहे. तिसऱ्या दिवसाचा जी सेवा आहे कीर्तन सेवा ती चंद्रकांत महाराज खळेकरांचे. चौथ्या दिवसाची कीर्तन सेवा आहे ती भाऊसाहेब महाराज पन्हाळकर. पाचव्या दिवसाची संग्राम महाराज भंडारे यांची आहे. सहाव्या दिवसाची सेवा आहे कीर्तन सेवा ती शीतलताई साबळे आणि सातव्या दिवशी अनिल महाराज देवळेकर यांचे कीर्तन आहे आणि महत्त्वाचं म्हणजे काल्याचं कीर्तन आहे ते पांडुरंग महाराज गुले यांचे आहे. पुन्हा एकदा प्रेक्षकासाठी आपण हे सर्व कीर्तनकारांनी महाराजांची नावं आपण प्रेक्षकासाठी सांगितलेलं आहे. खूप दिग्गज आणि प्रसिद्ध महाराष्ट्रातील कीर्तनकार या व्यासपीठावर येणार आहेत. खरं तर त्यांचं कीर्तन आपल्या सर्वांना ऐकावं. आता आपण दृश्य पाहतोय ते वीणा पूजन, टाळ पूजन आणि पक्वाज पूजन करताना दृश्य आहे. अतिशय भव्य दिव्य असा हा अखंड हरिनाम सप्ताह होताना पण दृश्य पाहतोय.
हवीनं दिलेला अखंड विना पारायणाचा विना होतो. 7 दिवस हा विना उभा केला. शाळकरी विद्यार्थी महिला सुद्धा मोठ्या संख्येने आपल्याला दिसत आहेत. मग सांगितले की ज्योत पण आणली जाते. त्याच्या पुण्यावर ज्योत आणली जाते. पण यावेळेला पंढरपुरातून ज्योत आहे कानगिरीचं कार्य केलेलं आहे. तर विनापूजन घंटपूजन झाल्यानंतर आपल्याला ज्योत दिसत आहे. म्हणजे पंचपदीचा कार्यक्रम होत असतो. पंचपदीचा कार्यक्रम आपल्याला ऐकवत येत आहे. छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन महिला करताना आपल्याला पुन्हा एकदा आपण पंचपदीच्या कार्यक्रमात आलेलो आहोत. पंचपदीचा कार्यक्रम झाल्यानंतर ज्ञानेश्वरी वाचन झालेलं आहे. तर आपण पंचपदीचा कार्यक्रम आपल्याला पाहून ज्ञानेश्वरी वाचन करताना जतन करिता कष्ट ऐसा मी एक पतित परिचिता मुद्रांकित नशी पत्रते केवडे जावो सादरी आपुलिया पाडे ऐसा मी एक पतित परिचिता